नमस्कार. मुलांच्या एकूणच सर्वांगीण विकासासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि खेळ खूप महत्त्वाचे आहेत. ते कसे याविषयी आज आपण बोलणार आहोत. पण त्याच बरोबरीने जर मुलांमध्ये ॲस्थमा, थॅलेसेमिया, सेरेब्रल पाल्सी यांसारख्या काही मेडिकल कंडिशन्स असतील, तर त्या मुलांसाठी खेळ आणि ॲक्टिव्हिटीज का महत्त्वाच्या आहेत? त्या कशा करता येतील? याविषयी आज आपण बोलणार आहोत नम्रता सिधये यांच्याशी. त्या फिजिओथेरपिस्ट आहेत आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फिजिओथेरपीच्या कॉलेजमध्ये त्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतात. त्यांचं क्लिनिकसुद्धा आहे आणि माइंड बॉडी मेडिसिन याच्या अभ्यासकसुद्धा आहेत. चला तर मग गप्पा मारूयात नम्रता सिधये यांच्याशी. नम्रता, तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. मागच्या भागामध्ये आपण ओव्हरऑल मुलांच्या बाबतीतलं पॉश्चरल अवेअरनेस आणि या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत हे बोललो. एकूणच मुलांच्यामध्ये काही मेडिकल कंडिशन्स असू देत किंवा नसू देत, फिजिकल ॲक्टिव्हिटीज या महत्त्वाच्या आहेत असं वारंवार ऐकतो आपण. पण नक्की त्याचं महत्त्व काय आहे? ओके, सो आता ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी मी असं मला सांगायला आवडेल की फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आपण लक्षात घेऊ. फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणजे पहिल्यांदा दैनंदिन जीवनात ज्या ॲक्टिव्हिटी आपण करतो, ज्या ॲक्टिव्हिटीमुळे आपला बेझल मेटाबॉलिक रेट म्हणजे ऊर्जा वापरण्याचा जो दर असतो तो वाढतो. सो ती फिजिकल ॲक्टिव्हिटी असते. म्हणजे आता मी सकाळी उठते, घरातलं काम करते, ऑफिसला जाते, ही माझी फिजिकल ॲक्टिव्हिटी आहे. पण मी तासनतास कम्प्युटरसमोर बसून असेन, सो त्याच्यामध्ये माझा काही जो ऊर्जा वापरण्याचा दर असतो तो काही वाढत नाही, तो एकसारखाच असतो. सो ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये माझा ऊर्जा वापरण्याचा दर हा वाढतो त्याला आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणतो आणि जो की चांगला असतो, तो वाढायलाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये एक्सरसाइज हा जो पार्ट आहे हा सबसेट म्हणतो आम्ही. म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटीचा एक भाग म्हणजे एक्सरसाइज, जो की खूप प्लॅन्ड असतो, स्ट्रक्चर्ड असतो. म्हणजे एखाद्या मुलाची आपण कंडिशन बघून की त्याची तो कितपत ॲक्टिव्ह आहे किंवा त्याचं बाकीचे पॅरामीटर्स कसे आहेत ते बघून आपण जेव्हा त्याला एखादा स्ट्रक्चर्ड प्लॅन ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी देतो त्याला आपण एक्सरसाइज म्हणतो. बरोबर. त्यानंतर आता आपण स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटीकडे येऊया. आता हे स्पोर्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये पण काही जण आपल्याला आवडतं म्हणून काही स्पोर्ट्स खेळतात, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये रिक्रिएशनल स्पोर्ट म्हणतो. आणि काही कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स असतात जे की मुलं कॉम्पिटिशन्समध्ये उतरतात, नंबर मिळवतात. हे बरोबर. तर रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे काय, तर तिथे पण तुमचा हा बेसिक जो मेटाबॉलिक रेट आहे किंवा ऊर्जा वापरण्याचा रेट आहे हा वाढलेलाच असतो. पण ही जी असते याच्यामध्ये मुलांवरती प्रेशर नसतं किंवा स्ट्रक्चर्ड स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटी नसते, जिथे रूल पाळलेच गेले पाहिजेत असा बंधन नसतं. तिथे मजा ही एकमेव हे असते, एंड रिझल्ट असतो. आणि जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट्स म्हणता तेव्हा तुम्हाला बेसिक रूल्स हे फॉलो करावेच लागतात. ही स्किलफुल ॲक्टिव्हिटी असते. ती त्या वेळेसाठी, पर्टिक्युलर वेळेसाठी 2 तास असेल, 3 तास असेल, जे तुम्हाला कोचनी सांगितलं आहे ते तुम्हाला करावीच लागते. आणि त्याचा एंड रिझल्ट तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये उतरता आणि ते स्ट्रेस असतो आणि तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं जातं की तुम्हाला एवढं हे केलंच पाहिजे, असं परफॉर्म केलंच पाहिजे. सो दॅट बिकम्स अ कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट. सो ह्याच्यामध्ये आपण मुलांना ॲटलिस्ट बेसिक फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणते मी, ज्याच्यामध्ये मे बी स्ट्रक्चर्ड एक्सरसाइज नको, पण बेसिक फिजिकल ॲक्टिव्हिटी ज्याच्यामध्ये त्यांना मजा येईल ते करताना, किंवा कुठले रूल्स आणि रेग्युलेशन्स पाळायचं बंधन नाही. असं वयाच्या 12व्या वर्षापर्यंत जर आपण दिलं तर मुलांमध्ये आत्ता दिसणारे जे प्रॉब्लेम्स आहेत की खूप मुलं टी व्ही समोर खूप वेळ बसून असतात किंवा त्यांना कशामध्ये इंटरेस्ट नसतो. आजकाल बोर्डम म्हणतो आपण त्याला. बरोबर. कशामध्येच इंटरेस्ट नाही. ज्याचं सारखं म्हणतात की मला आता कंटाळा आलाय, मला आता कंटाळा आलाय. किंवा कॉन्फिडन्स काही मुलांमध्ये ही फिजिकल ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे कमी होतो. बरोबर. किंवा असं म्हणू आपण की त्यांची निर्णय घेण्याची क्षमता पण खूप कमी झालेली दिसून येते किंवा विचारशक्ती पण कमी झालेली दिसून येते. आणि ज्याचा परिणाम हा त्यांच्या अकॅडमिक करिअरवर होत असतो. म्हणजे आता काही वेळा आपण फक्त अकॅडमिक्सकडे जर बघितलं तर आपण असा विचार करूया की ह्यानी त्यांच्या अकॅडमिक्सला पण मदत होणार आहे. म्हणजे मी तर असं लिटरेचर वाचलंय की तुमची भाषा डेव्हलपमेंट ही पण खेळावर आधारित आहे. म्हणजे खूप सारे खेळांमुळे तुमची भाषा पण प्रगल्भ होत असते.
म्हणजे बरोबर. तुम्ही जी कुठली भाषा बोलत असता. आणि शिवाय जेव्हा तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी खेळता तेव्हा मुलांमध्ये गुड हॉर्मोन्स म्हणतो आपण किंवा हॅपी हॉर्मोन्स, एन्डॉर्फिन असेल, हं. तर हे सगळं जे आहे हे हॅपीनेस क्रिएट करत असतं आणि बरोबर. त्याच्यामध्ये तुमची बॉडीली जी डेव्हलपमेंट असते ती खूप जोरात होत असते आणि जोमानी होत असते आणि जी बरोबर. की व्हायलाच पाहिजे पहिल्या 20 ते 30 वर्षामध्ये. सो त्यामुळे मला असं वाटतं की आपण बेसिक फिजिकल ॲक्टिव्हिटी मुलांना कुठली मेडिकल कंडिशन असो वा किंवा नसो असो. ही द्यायलाच पाहिजे. ती काही स्ट्रक्चर्ड असावी असं अजिबात म्हणणं नाही हं. माझं. पण तुम्ही रिक्रिएशनल स्पोर्ट्स तर अटेंड करू शकता आणि बरोबर. मुलांना जर का इंटरेस्ट असेल एका स्पोर्टमध्ये कधी-कधी असं मुलांना होतं. एका महिन्यात एक आवडतो, दुसऱ्या महिन्यात दुसरा तर त्यांना त्यांच्या चॉईसप्रमाणे खेळू द्या. बरोबर. एका पर्टिक्युलर पॉइंटला मुलंच तुम्हाला येऊन सांगतील की नाही आता मला हा आवडतोय खूप हा खेळ आणि मला हा आवडतो. खेळायचा आहे बरोबर. खूप दिवस हं. किंवा मे बी अजून 2-3 वर्ष तरी. ते येऊनच तुम्हाला सांगतील की आता मी हा चांगला करतोय, मला कॉम्पिटिशनमध्ये उतरू दे. ते जे काही प्रेशर आहे जे आपण मुलांवर आधीच खूप लवकर हो. टाकतोय आजकाल 5-6 वर्षाचे असताना, ते जर का आपण कमी केलं तर मुलं या फिजिकल ॲक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकतील आणि हं. ही फिजिकल ॲक्टिव्हिटी आपल्या मुलांमध्ये ही वाढवता येईल. सो बरोबर. साधारण दिवसाला जर का तुमचं मूल मस्त 1-2 तास खेळत असेल हं. तर ते त्याच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी खूप खूप गरजेचं आहे. म्हणजे बरोबर. मेंदूची पण डेव्हलपमेंट, त्यांची शारीरिक डेव्हलपमेंट आणि त्यांचं सायकॉलॉजिकल पण वेलबिंग म्हणतो आपण त्याला. बरोबर. म्हणजे मानसिकदृष्ट्या पण ती सक्षम बनणार आहेत आणि हेच पुढे जाऊन मी म्हटलं तसं मागच्या इंटरव्ह्यूमध्ये पण म्हटलं होते, हेच आपले देशाचं भविष्य आहे. खरं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला 1-2 तास खेळण्यामध्ये मिळणार असतील तर माझा असा प्रश्न आहे पालकांना की का नाही त्यांना हो. द्यायची ती फिजिकल ॲक्टिव्हिटी. म्हणून खरं तर ते म्हणतात तसं की मुलांचा फुल टाइम जॉब खेळणं हा आहेच आहे तसा. बरोबर. पण हा खेळ म्हणजे आपण जसं लहानपणी खूप खेळायचो, इकडे तिकडे पळणं, मग ते काय पकडापकडी असू दे, लपाछपी असू दे. हा जो खेळ आहे, हा शिवाय म्हणजे हाही काही प्रमाणात कमी झालेलाच आहे. कारण आजकाल खेळायलाही नसतात मुलं तेवढी अवेलेबल. बरोबर. हा खेळ आणि शिवाय काही स्पोर्ट्स असं तुला सुचवायचं बरोबर. म्हणजे घरात जे मुलं खेळतात म्हणजे आता सोसायटीत आता खेळत असताना. ह्याचा क्रिकेटचा हे सीझन चालू हो. आहे. तर त्याच्या IPL चा. IPL चालू आहे. सो त्याच्यामध्ये आता मुलं ते बघून आपसुकच घरी बॅट बॉल घेऊन खेळतात. हो. मला ते तर महत्त्वाचं आहेच. जर तुमच्या घरी मोठं भाऊ-बहीण असेल तर त्यांच्याबरोबर बॉन्डिंगसाठी आणि ओव्हरऑलच मजा घेण्यासाठी गरजेचं आहे. पण मुलांनी बाहेर जाऊन त्यांच्या मित्र-मैत्रिणींबरोबर खेळणं हं. किंवा त्यांना टीम स्पोर्ट आवडत नसेल तर एकट्याचा जो खेळ असतो म्हणजे बॅडमिंटन, टेबल बरोबर आहे. टेनिस हे खेळणं, घाम येणं बरोबर. कुठल्याही फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये, थोडासा आपला श्वास वाढणं, हं. थोडासा आपला हार्ट रेट वाढणं हे खूप गरजेचं आहे. कारण हेच मेटाबॉलिक रेट वाढवतं आणि बरोबर. मेटाबॉलिक रेट वाढला की आपल्या ज्या सगळी जी ऊर्जा आहे ती आपली मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि त्याची बॉडी डेव्हलपमेंटसाठी खूप मदत होते आपल्याला. की बरोबर. जेणेकरून हे जे सगळे ओबेसिटी हा आता हं. खूप मोठा विषय आहे मुलांमध्ये, की मुलांमध्ये लठ्ठपणा खूप आता दिसून येतोय आणि तो प्रॉब्लेमॅटिक आहे आणि त्या बरोबर. लठ्ठपणामुळे मग मुलांना ॲस्थमा होतो किंवा अजून काही डिसऑर्डर्स पण त्यांच्यामध्ये मग जेव्हा मुली वयात येतात तेव्हा त्यांना मेन्स्ट्रुअल प्रॉब्लेम सुरू होतात. हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला टाळू शकता येतात जर आपण वेळीच इंट्रोड्यूस केली फिजिकल ॲक्टिव्हिटी मुलांमध्ये तर. बरोबर. बऱ्याचदा आता आपल्याला नम्रता दिसतं की अनेकांच्या इकडे आपल्या आजूबाजूला पण आपण बघतो की अनेक मुलांना काही मेडिकल कंडिशन्स असतात बरोबर. आणि मग अशा वेळेला त्या मुलांबद्दल आपण फारसं बोललं गेलेलं नाही आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवर पण नाही आपण बोललो तर आज चांगली गोष्ट आहे की तूच खरं तर हे सजेस्ट केलं की याविषयी आपण बोलूयात. त्या निमित्ताने निदान याविषयी अवेअरनेस तयार होईल, निर्माण होईल. बरोबर. तर ही जी मुलं आहेत ज्यांना काहीतरी मेडिकल कंडिशन्स आहेत आणि त्यामुळे ऑटोमॅटिकच आईवडिलांना काळजी वाटते आणि त्यांना तेवढ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज, तेवढे खेळ, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना नाही दिल्या जात किंवा भीतीपोटी पण आपण आईवडील म्हणून त्यांना त्या इंट्रोड्यूस नाही करत. तर आज याविषयी आपण थोडंसं विस्तृत बोलूयात की अशा मुलांचे आईवडील म्हणून काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत सो दॅट बरोबर. त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट चांगली होईल. येस. सो आता मी आधी सांगते की कुठल्या कंडिशन्स, मेडिकल कंडिशन्स खूप जास्त प्रमाणात मुलांमध्ये दिसून हो. येतात. सो त्याच्यामध्ये हार्ट कंडिशन्स आहेत ज्याच्यामध्ये जन्मापासूनच काही हार्ट कंडिशन्स असतात. म्हणजे अगदी कॉमन लँग्वेजमध्ये सांगायचं झालं की भोक आहे हार्टला हं. किंवा हृदयाला भोक आहे. हो. ही
हे खूपदा माहिती हो. आहे. सो तशाप्रमाणे बऱ्याच अशा कंजनायटली हार्ट प्रॉब्लेम्स असतात मुलांमध्ये, ज्याच्यामध्ये त्यांचं शुद्ध रक्त अशुद्ध रक्त एकमेकांमध्ये मिसळतं आणि त्याच्यामुळे मग त्यांना दम लागतो किंवा ते लवकर दमतात. तेवढी कपॅसिटीच नसते हार्टची घ्यायची. आणि सो ही एक कंडिशन खूप जास्त प्रमाणात दिसून येते. आपल्या भारतामध्ये म्हणाल तर 1000 मुलांमागे 9 मुलं ही बापरे. कंजनायटल हार्ट डिसीजनी पीडित आहेत बरोबर. आत्ता सर्वे सांगतो. त्यानंतर ॲस्थमा, हम्म. बालदमा म्हणतो आपण. बालदमा म्हणजे काय, की पुढे गेल्यानंतर या मुलांना ह्या दम्याचा जास्त त्रास होत नाही. पण हा जो बालदमा असतो हा म्हणजे जन्मता नाही म्हणणार मी, कारण तेव्हा आपल्याला कळत नाही. जेव्हा मूल खेळायला वगैरे लागतं तेव्हा त्यांना आपण बघतो की त्यांच्या श्वास घेण्याचा आवाज येतो किंवा त्या मुलांना दम लागतो किंवा थोडंसं जरी पायऱ्या चढले तर धापा टाकतात. तेव्हा त्यांचं ब्रिदिंग हे वाढलेलं असतं आणि मूल सांगतं की मला असं चोकिंग वाटतं किंवा कोणीतरी असं गळा आवळत आहे माझं असं सांगतं. सो त्याला आपण लहान वयात दिसला तर त्याला आपण बालदमा म्हणतो, जो की मूल वयात यायला लागलं की हळूहळू कमी होत जातो आणि कदाचित तो नाहीसा पण होतो. तर हा एक खूप कॉमनली दिसला जाणारा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर दुसरा म्हणजे थॅलेसेमिया, म्हणजे हे जे रक्ताचे प्रॉब्लेम्स म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये रक्त जे सेल्स बनवतात, रेड ब्लड सेल्स म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यामध्ये ते कमी असतात त्या मुलांमध्ये. त्यामुळे मग हिमोग्लोबिन पण त्या मुलांमध्ये कमी असतं आणि त्याच्यामुळे मग त्यांना दमा लागणं, त्यानंतर खूप लवकर दमणं, त्यानंतर त्यांच्यामध्ये असे वेग बॉडी एक्स पेन्स असतात. सो असं दिसून येतं आपल्याला आणि त्याच्यामध्ये त्यांना ट्रान्सफ्युजन्स देतात, त्याच्यामुळे तो आयर्न ओव्हरलोड होतो आणि तो डिपॉझिट होतो कधी कधी वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये, म्हणजे तुम्ही लंग्स म्हणा किंवा हार्ट म्हणा असं. सो ते मग त्या दिशेने वाटचाल करायला लागतात की त्यांना हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स सुरू होतात किंवा ब्रीदिंगचे प्रॉब्लेम्स सुरू होतात. त्यानंतर अजून एक म्हणजे एपिलेप्सी, म्हणजे आपण म्हणतो त्याला की आकडी येणं. हा खूप ॲक्च्युली तुम्ही बघायला गेलात तर भयानक प्रकार आहे. पालकांना सुद्धा बघायला आपला मुलगा अशा अवस्थेत बघणं, आणि त्याच्यामध्ये पण बरेच प्रकार दिसतात. काही मुलांचं परत सांगते की वयात आल्यानंतर काही मुलांची ही आकडी येण्याचं प्रमाण कमी होऊन जातं किंवा दिसतही नाही, पण काही मुलांना ते वयाबरोबर त्यांना ते घेऊन जावं लागतं त्याचं लोड एपिलेप्सीचं. आणि ही एपिलेप्सी जी आहे त्याच्यामध्ये पण काही प्रमाणात असं दिसून येतं की त्यांना थोडंसं मेंटल रिटार्डेशन असतं या मुलांमध्ये, किंवा काही लोकांना कधी कधी शॉक द्यायला लागतो, कारण ते आकडी येण्याचं प्रमाण खूपच असतं त्यांच्यामध्ये. सो त्याचे पण खूप दुष्परिणाम या मुलांमध्ये दिसून येतात. त्यानंतर आकडी येणं म्हणजे फिट येणं, करेक्ट. आणि त्यानंतर किडनी प्रॉब्लेम्स. आपण मोठ्या माणसांमध्ये खूप बोलतो याविषयी, पण लहान मुलांमध्ये पण स्ट्रक्चरली काही वेळा एकच किडनी असते किंवा 2 किडनी असल्या तरी त्यांच्यामध्ये काहीतरी स्ट्रक्चरल प्रॉब्लेम्स असतो आणि मग त्यामुळे त्यांना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. मग त्याचं हार्टवर पण दडपण येतं, त्यानंतर लंग्सवर पण दडपण येतं, मग त्या रिलेटेड त्यांचे सगळे प्रॉब्लेम सुरू येतात किंवा पायांवर सारखी सूज राहते. सो ह्या किंवा काही मुलं डायलिसिसवर असतात, हिमोडायलिसिस असतो किंवा पोटातनं डायलिसिस करण्याची पण पद्धत, त्याला पेरिटोनियल डायलिसिस म्हणतो आम्ही. तर हे सगळं हे असतं आणि ह्या सगळ्यामध्ये काय होतं की आपसुकच आधीच पालक म्हणून आपण खूप घाबरलेलो असतो आपल्या मुलांसाठी की आता माझ्या मुलाचं पुढे कसं होणार. त्यानंतर अजूनही एवढा अवेअरनेस नाही आहे म्हणेन मी, की कोणीतरी येऊन म्हणजे फिजिकल ट्रेनर किंवा असं आपण जाऊ आणि त्यांना विचारू की ही सगळी लिमिटेड कंडिशन आहे, तर याच्यामध्ये मी माझ्या मुलाला फिजिकल ॲक्टिव्हिटी काय देऊ शकते. असं आपण पालक म्हणून विचार नाही करत असं मला वाटलं. आणि असे मी बरेच पालक बघितले की जे खूप असे कॉशियस होते की नको बाबा, हे मी याला घातलं तर त्याला दम लागला तर, हे मी याच्यात घातलं तर त्याला तिकडे फिट आली तर. ही जी खूप म्हणजे भीतीदायक जे वातावरण आहे ते मला वाटलं कुठेतरी जायला पाहिजे, कारण का फिजिकल ॲक्टिव्हिटी ही मुलांसाठी खूप गरजेची आहे त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने, आणि मला असं वाटतं तो त्यांचा हक्क आहे आणि तो आपण त्यांना दिला पाहिजे पालक म्हणून. मे बी लिमिटेड रिसोर्सेसमध्ये द्या, पण नक्की द्या. तुम्ही जर का दिलं नाही तर हीच मुलं पुढे जाऊन चिडचिडी होणार आहेत, त्यानंतर त्यांच्यामध्ये डिप्रेशनचं प्रमाण खूप
जास्त प्रमाणात या लोकांमध्ये दिसून येतंय. खूप स्क्रीन टाईम वाढतोय, त्याच्यामुळे बाकीचे परिणाम खूप प्रामुख्याने पुढे येत आहेत, की आता ॲडोलेसन्स नावाची एक सिरीज आली आहे, त्याच्यामध्ये वाटेल ते बघतात आजकाल मुलं, आणि त्याच्यामुळे पण त्यांच्या ह्याच्यावर सायकोलॉजीवर खूप परिणाम होतोय. सो हे सगळे सिरियस आणि खूप गंभीर विषय आहेत असं मला वाटतं. आणि ते जर का आपल्याला प्रिव्हेंट किंवा अवॉइड करायचे असतील तर मला वाटतं फिजिकल ॲक्टिव्हिटी हा एक वे आउट आहे. बरोबर. आणि तो आपण जर का आपल्या कन्सल्टिंग डॉक्टर किंवा कन्सल्टिंग फिजिओथेरपिस्ट तुमचा जो कोणी असेल आणि पालक आणि ते मूल असं बसून जर तुम्ही डिस्कस केलं तर त्याच्यामधनं वे आउट आहेत. आणि खूप सारं लिटरेचर अवेलेबल आहे ऑनलाईन पण, गुगलवर पण, की ह्या ॲक्टिव्हिटीज मुलं करतात, कॉम्पिटेटिव्ह लेवलला खेळतात, इवन बक्षिसं जिंकतात, रँकिंग मिळवतात. सो असं काही नाही आहे की तुम्ही काही करू शकत नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही काय केलं पाहिजे. बरोबर. आणि त्याच्यासाठी मला वाटतं आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा आहे. अगदी. येस. यामध्ये कारण जे आई वडील याच्यातनं जातात, म्हणजे मुलं जातात ते तर खरंच खूप अवघड आहे बघणं सुद्धा. आणि आईवडिलांना असं वाटू शकतं की हा इतका मोठा प्रॉब्लेम आहे, की इतकं मोठं आमच्यासमोर हे उभं आहे हे, की याच्या पुढे मला ते ॲक्टिव्हिटीजचं महत्त्व इतकं वाटत नाही आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटीजचं. कारण हेच इतकं मोठं आहे, हे निस्तरता आम्हाला त्यातनं अजून काहीतरी वेगळं उद्भवू नये. तर असे जे प्रश्न पालकांच्या मनात असणार आहेत, या फिजिकल ॲक्टिव्हिटीज, खेळ यातनं मुलांना काय मिळणार आहे असं तुला वाटतं? बेसिकली आनंद मिळणार आहे ही तर प्रायमरी गोष्ट आहे, आणि जी त्यांना मिळतेच. त्यानंतर कॉन्फिडन्स मिळतो त्यांना हे सगळं करून. आणि खूप महत्त्वाचं म्हणजे एक कॉन्सेप्ट सांगते मी तुम्हाला, पीक बोन मास नावाची एक कॉन्सेप्ट असते. म्हणजे जी मुलींमध्ये वयाच्या 20ला येते आणि मुलांमध्ये वयाच्या 30पर्यंत येते, ज्याच्यामध्ये त्या वयाला तुमच्या बॉडीची बोन डेन्सिटी किती आहे ह्याच्यावर तुमचं पुढचं आयुष्य कसं जाणार आहे हे खूप डिपेंडंट असतं. म्हणजे जर तुमचा पीक बोन मास हा तुमच्या 20मध्ये मुलींसाठी खूप कमी असेल तर पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला मसल रिलेटेड किंवा स्केलेटल सिस्टीम रिलेटेड प्रॉब्लेम्स येण्याचे खूप चान्सेस आहेत. म्हणजे हे दुखतंय, ते दुखतंय, किंवा ऑस्टिओपोरोसिस ही आता टर्म सगळ्यांना माहिती असते. ते लवकर वयामध्ये दिसण्याचे, त्याचे साईन्स अँड सिम्पटम्स दिसण्याचे प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यानंतर फ्रॅक्चरचं प्रमाण, म्हणजे आपण बघतो की आता काही लोकांना नुसतं उठून उभं राहताना पण काही वेळा फ्रॅक्चर होतं. सो हे जे फ्रॅक्चरचं प्रमाण आहे ते पण खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. सो हा जर का पीक बोन मास चांगला त्यावेळेला नसेल, कारण का ती आपली ठेव आहे आयुष्यभराची, जी आपण चांगलीच ठेवायला पाहिजे, तरच आपल्याला पुढे त्यातनं मिळत राहणार आहे करन्सी आणि आपलं आयुष्य पुढे जाणार आहे. सो तुम्ही असं समजा की ही बँकेतली तुमची ठेव आहे आणि जी तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहे. बरोबर. सो जर तुम्ही असा विचार केला तर हा खूप मोठा उपयोग आहे फिजिकल ॲक्टिव्हिटीचा, की पीक बोन मास तुम्ही जेवढ्या लवकर तुमच्या मुलांना फिजिकल ॲक्टिव्हिटी द्याल तितकं चांगलं पीक बोन मास त्या वयाच्या 20 आणि 30 त्यांना मिळणार आहे. आणि त्याचा उपयोग तुम्ही आयुष्यभर होणार आहे. बरोबर. सो पालक म्हणून मला असं वाटतं हे आपलं कर्तव्य आहे की त्यांना उद्युक्त करणं फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी, की बाबा रे जा आणि खेळ. तर ही आपली जबाबदारी असं मला वाटतं. आणि ही काही पीक बोन मास फक्त 20 आणि 30 असं एकदम जमा होत नाही. सो आपण कसं त्या ठेवीला SIP देतो, प्रत्येक ह्याला दरवर्षी किंवा दर महिन्याला काहीतरी आपण भर घालत असतो, तेव्हा ते कुठे आपल्याला ते पीक बोन मास दिसतं. बरोबर. सो हे भर घालण्याचं सुरुवात आपण वयाच्या 0 वर्षापासून, म्हणजे जेव्हा तान्हं मूल आहे, आपलं मूल कधीच असं आयडल झोपलेलं किंवा नसतं, ते सतत हात पाय मारत असतं. सो ती त्याची बेसिक नेसेसिटीज आहे जन्मापासनं. सो ॲटलिस्ट ते जेव्हा चालायला, खेळायला, 2 पायांवर पळायला लागतं, तेव्हापासनं ते 20व्या-30व्या वर्षापर्यंत जर तुम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी दिल्या, त्याच्यामध्ये वैविध्य हवं. म्हणजे कधी मसल करता काम करा, कधी त्यांची एरोबिक कपॅसिटी वाढवण्याकरता काम करा, किंवा कधी नुसतंच फ्री प्ले द्या. जर त्याच्यावर कॉम्पिटिशनचं हे आणलं नाही तर माझ्या मते हे पीक बोन मास तुम्ही खूप छान पद्धतीने अटेंड करू शकता. आणि हे मुलांना मला असं वाटतं की सगळ्यात मोठं गिफ्ट देऊ शकतो आपण ॲज अ पेरेंट. बरोबर. जे की त्यांच्या लाईफ लॉंग त्यांच्याबरोबर राहू शकतं. सो हा सगळ्यात महत्त्वाचा
फॅक्टर मला असं वाटतं की ह्या मुलांमध्ये हा कमी पडतो बरोबर आहे. जेव्हा ह्या सगळ्या कंडिशन्स असतात. आणि जर का ते त्यावेळेस टॅकल नाही झालं तर आधीच ते एका ह्याच्यातनं जात असतात, हो. सफर होत असतात एका कंडिशनमधनं. आपण त्याला ती ॲक्टिव्हिटी न देऊन मे बी त्यांचं सफरिंग अजून वाढवतो का काय असं मला खूप वाटतं. बरोबर आहे. म्हणजे कुठलंही मूल असू दे त्याला हे लागणारच आहे. आणि बरोबर त्याची जी काही जमवाजमव आहे ती अगदी तू म्हणालीस तसं 0व्या वर्षापासून आपल्याला करायची. त्याच्यात फिजिकल ॲक्टिव्हिटी हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे. बरोबर येस फिजिकल कंडिशन असो किंवा नसो त्यावर बरोबर काम करणं, आणि तू अगदी जसं म्हणालीस तसं ते आपलं गिफ्टच असेल मुलांसाठी. बरोबर पण अशा आता या कंडिशनमध्ये जर का माझं मूल आहे आणि मला हे पटतंय की हे करणं गरजेचं आहे, कारण ते बरोबर. सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे त्याच्या स्वतःच्या पुढच्या आयुष्यासाठी. तर मग अशा मुलांच्या बाबतीत ज्या काही तू मेडिकल कंडिशन सांगितल्या, दमा असू दे, बाकीचे जे डिसऑर्डर, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स असू दे, तर अशा ही मुलं सुद्धा खेळू शकतील, आनंद घेऊ शकतील असं जर आहे तर ते कसं अचीव करायचं? ओके. सो आता याच्यामध्ये आपल्याला ना जेव्हा असं मूल असतं ज्याला ह्या अशा काही कंडिशन्स असतात, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आईबाबांनी हे ठरवायचं आहे मुलाबरोबर की आपल्याला कुठला तरी फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची आहे किंवा कुठला तरी स्पोर्ट खेळायचा आहे. आणि हे तुमच्या पहिल्यांदा कन्सल्टिंग डॉक्टरशी तुम्ही हे बोलून घेतलं पाहिजे, कारण कन्सल्टिंग डॉक्टरला तुमची कंडिशन खूप जास्त माहिती असते. आणि या अशा कंडिशन ज्या आहेत ज्याच्यामध्ये सेकंडरी कंडिशन्स पण खूप जास्त असतात. म्हणजे ॲस्थमा असेल तर त्याच्याबरोबर ती हार्टवर पण लोड येतं, सो त्या कधी कधी त्यांना हार्ट प्रॉब्लेम्स पण असतात. जसं हार्टचा प्रॉब्लेम असेल तर लंगवर लोड येतं आणि लंग प्रॉब्लेम्स पण असतात. किंवा किडनीचा इश्यू असेल तर फ्लुइड ओव्हरलोडमध्ये हार्ट आणि लंगमध्ये पण प्रॉब्लेम येतात. सो हे सगळे जे सेकंडरी पॅरामीटर्स किंवा त्या मुलाची एकूणच ॲबिलिटी त्यांच्या कन्सल्टिंग फिजिशियनला चांगली माहिती असते. बरोबर. सो हे त्यांच्याशी कन्सल्ट करून की बाबा आम्हाला आता अशी फिजिकल ॲक्टिव्हिटी निवडायची आहे. सो ते निवडताना काही निकष तुम्हाला पाळायला लागतात. त्याच्यामध्ये की कुठल्या प्रकारची फिजिकल ॲक्टिव्हिटी मला माझ्या मुलाला द्यायची आहे. सो त्याच्यामध्ये एक असं असतं, मी जसं मगाशी म्हणाले की ऊर्जा वापरण्याचा दर असतो. सो फिजिकल ॲक्टिव्हिटी ही विगरस म्हणजे खूप इंटेन्सिटीची, आणि मॉडरेट म्हणजे थोडी कमी इंटेन्सिटीची, आणि एकदमच कमी इंटेन्सिटीची, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये विगरस फिजिकल ॲक्टिव्हिटी, मॉडरेट फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि लो फिजिकल ॲक्टिव्हिटी असं डिफरन्शिएट करतो. बरोबर. सो तुमच्या कन्सल्टिंग फिजिशियनशी बोलून तुमच्या मुलाला कुठली योग्य ॲक्टिव्हिटी आहे, विगरस आहे का. विगरस म्हणजे मी तुला एक्झाम्पल देते की जो आपला बेसिक ऊर्जा वापरण्याचा दर आहे तो 6% वाढला, 6 टाइम्स द बेझल मेटाबॉलिक रेट जर वाढला, दॅट इज कॉल्ड ॲज विगरस. 3 टाइम्स वाढला तर दॅट इज कॉल्ड ॲज मॉडरेट. जर तो त्याच्यापेक्षाही कमी वाढला तर दॅट इज कॉल्ड ॲज लो. सगळ्यात जास्त असल्याची उदाहरणं काही सांगशील? विगरस ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही बॉक्सिंग करता, वेट लिफ्टिंग करता, या सगळ्या विगरस ॲक्टिव्हिटीमध्ये जातात. सो मॉडरेट ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही रनिंग करता शॉर्ट डिस्टन्स. मॅरेथॉन इज अ विगरस ॲक्टिव्हिटी, म्हणजे हे पूर्ण मॅरेथॉन धावतात ना 42 किलोमीटर, 21 किलोमीटर, दॅट इज अ विगरस ॲक्टिव्हिटी. स्विमिंगचे काही फॉर्म्स इज अ मॉडरेट फिजिकल ॲक्टिव्हिटी. सायकलिंग इज अ मॉडरेट फिजिकल ॲक्टिव्हिटी. सो अशा ॲक्टिव्हिटी ह्या ऑलरेडी डिफरन्शिएट केलेल्या आहेत, लो, मॉडरेट, विगरस. त्याप्रमाणे तुमच्या फिजिशियनशी बोलून की कुठला प्रकार खेळण्याचा माझ्या मुलासाठी उपयुक्त आहे आणि सेफ आहे बेसिकली. सो ह्या सगळ्या मुलांमध्ये काय महत्त्वाचं आहे तर 2 पॅरामीटर्स महत्त्वाचे आहेत. पहिली म्हणजे माझ्या मुलाची ॲबिलिटी काय आहे हे त्याच्या ट्रीटिंग डॉक्टरशी कन्सल्ट करणं. तुम्ही तुमचं पण बघणं की मुलांना काय काय करताना काय काय सिम्पटम्स येतात हे आई वडील म्हणून तुम्ही मुलाला पहिल्यापासून बघत असता, त्यामुळे तुम्हाला माहिती असतं. आणि त्यानंतर सेफ्टी या लोकांमध्ये बघणं खूप खूप गरजेचं आहे. सो सेफ्टी हा एक पॅरामीटर राहतो, आणि ॲबिलिटी ऑफ अ चाइल्ड टू परफॉर्म दॅट फिजिकल ॲक्टिव्हिटी हा एक पॅरामीटर राहतो. सो हे 2 पॅरामीटर्स ह्या सगळ्या मुलांमध्ये आपण बघितले पाहिजेत, आणि त्यानुसार त्यांना ॲक्टिव्हिटी आपण दिली पाहिजे. बरोबर. एखादं उदाहरण इथे देशील? एखादं उदाहरण म्हणजे आता एपिलेप्सी आहे, सो म्हणजे फिट येणं. सो त्याच्यामध्ये आधीचं जर लिटरेचर बघितलं तर त्याच्यामध्ये सगळेच स्पोर्ट्स नाही काहीच करायचे, काहीच खेळू नका. मग हळूहळू त्याच्यामध्ये खूप संशोधन झालं, आणि आता असं लक्षात आलंय की फक्त स्कुबा डायव्हिंग आणि स्काय डायव्हिंग या 2च ॲक्टिव्हिटी आहेत
ज्या की ही मुलं करू शकत नाहीत. बाकी करू बाकी शकतात. सगळ्या ऍक्टिव्हिटी ही मुलं करू शकतात. ओके. इवन स्विमिंग पण करू शकतात विथ सुपरविजन. ग्रेट. सो असं नाही, आणि ही मुलं कॉम्पिटेटिव्ह लेवलला पण खेळतात. सो ओके. तुम्ही त्यांना विगरस ऍक्टिव्हिटीमध्ये पण नेऊ शकता. आता स्कुबा डायव्हिंग आणि स्काय डायव्हिंग का नाही, तर याच्यामध्ये प्रेशर चेंजेस खूप असतात. बरोबर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर चेंजेस. सो त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं जे प्रेशर असतं ते खूप जास्त प्रमाणात वाढलं की एपिलेप्सी येण्याचं प्रमाण वाढतं खूप. बरोबर. सो त्यामुळे या ॲक्टिव्हिटीज नाही करायच्या. बरोबर. किंवा कधी कधी कॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्ये पण, म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स पण एपिलेप्टिक पेशंट्सना नका खेळून देऊ, मुलांना नका खेळून देऊ. ज्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स म्हणजे रग्बी, ज्याच्यामध्ये दुसरा प्लेअर इंटेन्शनली येऊन तुम्हाला धडकतो, तुमचा गोल होऊ नये, किंवा कबड्डी किंवा कबड्डी किंवा खो खो कधी कधी, किंवा सायकलिंग मध्ये पण कधी कधी पडतो आपण, रेसिंग कार रेसिंग मध्ये पण. सो असे जर का तुम्ही प्रिकॉशन्स, म्हणजे काय तर त्यांचे गिअर्स म्हणजे हेल्मेट घातलं किंवा पॅड्स लावले, तर असे तुम्ही जर का कॉन्टॅक्ट स्पोर्ट्समध्ये तुम्ही जर का फॉल किंवा पडणं अवॉइड केलं तर ते पण तुम्ही देऊ शकता. ओके. सो फक्त 2 स्पोर्ट्स ज्याच्यामध्ये एपिलेप्सीमध्ये तुम्ही करणं अपेक्षित नाही आहे इज स्कुबा डायव्हिंग आणि स्काय डायव्हिंग, जिथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर चेंजेस खूप आहेत. बरोबर. बाकी तुम्ही सगळं करू शकता, अगदी स्विमिंग पण करू शकता, पण सुपरविजनमध्ये. ओके. सो ही सुपरविजन खूप महत्वाची आहे या मुलांसाठी. बरोबर. त्यानंतर तुम्ही जर का बघितलं ॲस्थमा, सो ॲस्थमामध्ये असा एक प्रकार दिसून येतो की एक्सरसाइज किंवा फिजिकल ऍक्टिव्हिटी हीच कधी कधी घातक ठरते या मुलांसाठी. घातक म्हणजे अ ट्रिगर फॅक्टर, म्हणजे त्याच्यामुळेच परत त्यांना ब्रेथलेसनेस होतो, श्वास लागतो, मग त्यांना असं हे येतं कोणीतरी त्यांचा गळा घट्ट धरलाय, मग ते भितात मुलं खूप त्याच्यामुळे. तर ह्या एक्सरसाइज कसा केला नाही म्हणून त्यांना हे सगळं होतं. एकतर ही जर तुम्ही त्यांना वॉर्मअप चांगला दिलात, ओके, तर त्यामुळे हे सगळे जे एक्सरसाइज इंड्युस्ड अस्थमा असतो तो खूप कमी प्रमाणात मग दिसून येतो. सो ॲस्थमॅटिक मुलांमध्ये वॉर्मअप, साधारण 20 मिनिटाचा वॉर्मअप हा खूप खूप महत्वाचा आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्या कंडिशनमध्ये एक्सरसाइज करता, म्हणजे जर का खूप ड्राय एअर असेल आणि खूप असा गारवा असेल तर त्यामध्ये अस्थमा खूप लवकर ट्रिगर होतो एक्सरसाइज करताना. पण जर का तुम्ही हेच लक्षात घेऊन ड्राय आणि थंड हवेमध्ये जर का एक्सरसाइज नाही केलात तर अस्थमा ट्रिगर नाही होत. बरोबर. त्यानंतर तुमचे जे काही मेडिकेशन्स किंवा तुम्ही जे ड्रग्स घेत असाल अस्थमासाठी, त्याचा डोस जरा ऍडजस्ट केला तुमच्या फिजिशियनना, चेस्ट फिजिशियनना विचारून, तरी पण ह्याचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यानंतर कधी कधी मुलांना पोहताना पण कधी कधी क्लोरीन वॉटर असतं, त्यामुळे अस्थमा इंड्यूस होतो. पण त्याला ऑल्टरनेटिव्ह आहेत, म्हणजे ते पाणी डिसइन्फेक्ट करायला कॉपर वापरू शकतो, सिल्वर वापरू शकतो, ओझोन वापरू शकतो. सो आपण पालक म्हणून जर असं विचारलं की अशा मुलांसाठी, या अस्थमॅटिक मुलांसाठी काही वेगळी बॅच आहे का, किंवा असं काही वेगळं करू शकतो का, जर तुम्ही सगळे एकत्र आलात तर मे बी ते डिसइन्फेक्शन वेगळ्या एजंटनी जर केलं गेलं तर मे बी अस्थमा नाही इंड्यूस होणार आणि या मुलांना स्विमिंग पण एन्जॉय करता येऊ शकतं. सो असे अल्टरनेटिव्ह आहेत जे की आपण आपल्या फिजिशियन बरोबर शोधले पाहिजेत. किंवा किडनी डिसीज असेल, आता किडनी डिसीज मध्ये तर एकच किडनी असते कधी कधी मुलाला, किंवा डायलिसिसवर असतं मूल, किंवा पोटातनं पण डायलिसिस होतं, पेरिटोनियल डायलिसिस. सो अशा मुलांमध्ये पण सगळे खेळ देऊ शकतो आपण. फक्त इव्हन असं पण लिटरेचर आहे की डायलिसिस सुरू असताना पण आठवड्यातनं 2दा खेळायला हरकत नाही. आणि ती मी म्हणलं तसं की मॉडरेट लेवल ऍक्टिव्हिटी करायला हरकत नाही. सो सगळे स्पोर्ट्स ते खेळू शकतात. फक्त जर किडनी ट्रान्सप्लांट झालं असेल तुमच्या मुलाचं, त्यांना कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स देता कामा नये, ज्याच्यामध्ये कुठलीही हिटिंग इंजुरी होऊ शकते, म्हणजे दुसरं मूल येऊन आपल्या मुलाला धडकतंय किंवा कुठनं तरी बॉल येऊन लागणार आहे, म्हणजे फुटबॉल सारखा प्रकार किंवा बास्केटबॉल सारखा प्रकार, हे देऊ शकत नाही आपण या मुलांना ज्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झालंय. कारण का ती किडनी जी असते ती पेरिटोनियल कॅव्हिटीमध्ये असते. सो त्यामुळे हे आपण हे केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ज्यांचं पोटातनं डायलिसिस असतं, ज्याला आपण पेरिटोनियल डायलिसिस म्हणतो, त्यांच्यामध्ये स्विमिंग नाही दिलं पाहिजे, कारण का इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. हे सोडून तुम्ही सगळे खेळ या मुलांना देऊ शकता. त्यानंतर जेव्हा कार्डियाक कंडिशन्स म्हणतो आपण, म्हणजे हृदयाला भूक आहे किंवा शुद्ध रक्त अशुद्ध रक्त मिक्स होत आहे, सो अशा मुलांना पण तुम्ही सगळ्या पद्धतीचे खेळ देऊ शकता. म्हणजे त्यांच्यामध्ये तर 60 मिनिटाची ॲक्टिव्हिटी
दिवसभरात आठवड्यातनं 5 दिवस ओके. करणं हे रेकमेंडेड आहे. बर. आणि हे इंडियन स्टँडर्डनुसारच आहे. म्हणजे एक असं नाही तासभर की ते मी काहीतरी करू हां, शकणार. 1 तासभर. ज्याच्यामध्ये आता ह्या कार्डियाक पेशंट्सना किंवा मुलांना ॲक्टिव्हिटी देताना एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची, की त्यांना इंटरनल ब्लिडिंग कुठे नाही झालं पाहिजे. इंटरनल ब्लिडिंग कारण का मग क्लॉट व्हायचे चान्सेस खूप लवकर होतात आणि बरोबर. मग त्याच्यामुळे सेकंडरी कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. सो ज्याच्यामध्ये असं ब्लिडिंग होईल, परत मी म्हणेन कॉन्टॅक्ट स्पोर्ट्सच, बरोबर. ज्याच्यामध्ये रग्बी येते, कबड्डी येते, त्यानंतर कधी बॉक्सिंगमध्ये पण कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स होतो. सो ते अवॉइड केले गेले पाहिजेत. किंवा मी म्हणेन सिनकोप असतो, कार्डियाक सिनकोप, म्हणजे हार्ट इतकं असक्षम असतं ज्याच्यामुळे आपण म्हणजे ब्रेनला रक्तपुरवठाच होत नाही बर. आणि त्याच्यामुळे चक्कर येते किंवा मूल अनकॉन्शियस होतं. सो असं जर होणार असेल तर तेव्हा प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत. म्हणजे कुठल्या गेम्समध्ये तर सायकलिंग करतंय मूल, ज्याच्यामध्ये वेग असणार आहे, बरोबर. तर एकदम त्याला जर का हे अनकॉन्शियस झालं तर ते पडू शकतं, लागू शकतं. किंवा स्विमिंग करत असेल मूल, बाकी सगळे स्पोर्ट्स तुम्ही देऊ शकता मुलांना. बरोबर. सो तुम्ही हे पडताळून पहा की कुठल्या स्पोर्ट्समध्ये माझ्या मुलाला सेफ्टी नाही आहे आणि कुठल्या स्पोर्ट्समध्ये माझ्या मुलाला सेफ्टी आहे. बरोबर. ज्याच्यामध्ये सेफ्टी आहे ते मी असं सांगू इच्छिते पालकांना की तुम्ही ते बिनधास्त द्या. बरोबर. मे बी तुम्ही जा सुपरवाईज करायला काय आहे नाही, पण ते दिलं गेलं पाहिजे. बरोबर. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे सेरेब्रल पाल्सी, म्हणजे ज्याच्यामध्ये खूप सारे टोनल फ्लक्च्युएशन्स असतात. मुलं नेहमीप्रमाणे चालत नाहीत, मे बी मूल जन्मतः रडत नाही किंवा अजून काही वेगळे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. त्यांच्यामध्ये डान्स खूप चांगल्या पद्धतीने खूप स्टडीज असं सांगतात की डान्सचं फायदा होऊ शकतो. त्यानंतर स्विमिंगचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर ही मुलं पुढे जाऊन आता टेबल टेनिस, बॅडमिंटन, ज्यांच्यामुळे कॉर्डिनेशन आणि वेगवेगळे मसल फायरिंग होतात. सो हे खेळ ही मुलं ॲक्च्युली चांगली खेळतात. सो असं जर आपण त्यांना इंट्रोड्यूस केलं थोडंसं शोधून, तर मला असं वाटतं की त्यांना खूप फायदा होईल त्याचा आणि आपण त्यांचे हे सगळे सेकंडरी प्रॉब्लेम्स आपण बरोबर टाळू शकतो. अगदी. मग हे निश्चित मला वाटतं नम्रता की या पालकांचं म्हणजे त्यांना अगदी वाटणार आहे की आमची लढाई वेगळीच आहे, पण त्याच्यातनं त्यांनी कुठेतरी तू म्हणतेस तसं की जो मगाशी तू मुद्दा पण सांगितलास की 20व्या वर्षापर्यंत ती आपल्याला स्ट्रेंथ सगळी जमा करायची, हे सगळं बघून त्यांनी थोडा स्वतःला बूस्टअप करून स्वतःचं शोधून आणि शिवाय मेडिकल सल्ला घेऊन असं काहीतरी नक्कीच शोधता येऊ शकणार आहे. आणि हे जे करणं जे आहे हे खूप महत्वाचं आहे आणि हे आता खूप इझिली अवेलेबल आहे. मे बी पूर्वी नव्हतं, पण आता जस्ट अ क्लिक ऑफ युअर मोबाईल किंवा लॅपटॉप अगदी आपण शोधू शकतो. एव्हरीथिंग अवेलेबल. बरोबर. म्हणजे आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे व्हॉट मेक्स इट वर्स या कंडिशन्समध्ये इज अ मेडिकेशन. बऱ्याचशा कंडिशन्समध्ये स्टेरॉइड्स दिले जातात. बरोबर. एस्पेशली ॲस्थमा आणि याच्यामध्ये किंवा सेरेब्रल पाल्सीमध्ये बोटॉक्स देतो आपण. सो हे सगळे जे मेडिकेशन्स आहेत हे काही फारसे मी म्हणेन त्याचे दुष्परिणाम पण आहेत, साईड इफेक्ट्स. सो त्यामुळे हे साईड इफेक्ट्स जर का तुम्हाला त्याला काउंटर करायचं असेल, त्याच्याशी लढायचं असेल, तर फिजिकल ॲक्टिव्हिटी हा एकच वे आउट आहे. बरोबर. दुसरा वे आउट नाही आहे. नक्की. म्हणजे तुम्ही त्याचा बॅलन्स साधला पाहिजे की कुठे मला माझ्या मुलाला सेफगार्ड करायचं आहे आणि कुठे माझ्या मुलाला सोडायचं आहे खेळायला. बरोबर. सो हे सगळं तुम्ही आउटवे करून, मला माहिती आहे की याच्यामध्ये पालकांची कसरत आहे. म्हणजे इमोशनल पण फिजिकल पण सगळीच, पण ती माझ्या मते करायला पाहिजे. कारण का नाहीतर मग ही मुलं वेगळ्याच ह्याला सेकंडरी प्रॉब्लेम्सना बळी पडतात. बरोबर. आणि मग त्यानंतर याच्यामुळे मग सगळेच रिलेशनशिप पण डिस्टर्ब होऊन जाते. म्हणजे त्यांना चांगलं पॉझिटिव्ह पिअर प्रेशर राहत नाही, कॉन्फिडन्स कमी होतो. बरोबर. आनंदी राहत नाही ती मुलं, कशातच इंटरेस्ट राहत नाही. तुमचं पालकांचं आणि मुलाचं रिलेशनशिप पण खराब होऊ शकतं. बरोबर. सो मला असं वाटतं की हे सगळं टाळता येण्यासारखं आहे जर आपण एक फक्त फिजिकल ॲक्टिव्हिटी मुलांना. आणि मला असं वाटतं आधी मला स्वतःवर पण काम करायला लागेल हे ठरवून घेऊन, कारण ते इनडिरेक्टली पालकांकडून मुलांकडे पण जात असणार आहे की ती जी ऑफकोर्स भीती असणार आहे किंवा काहीतरी एक वरी जी आहे ती इनडिरेक्टली की नको तू हे नाही खेळू शकत, आणि मग ती मुलं त्याच
कोशात आणि जाऊ हा शकणार. टीम एफर्ट आहे. म्हणजे हे फक्त मूल पालक नाही आहे. बरोबर. सो हे तुमचं कन्सल्टिंग फिजिशियन, हो. डायटिशियन, जो तुमचा ट्रेनर असेल, फिजिओथेरपिस्ट असेल, ह्या सगळ्यांना ह्या कंडिशनचं महत्त्व कळलं पाहिजे. या सगळ्यांना ही फिजिकल ॲक्टिव्हिटीचं महत्त्व कळलं पाहिजे. बरोबर आहे. कारण थोडं जरी इकडे तिकडे झालं तर हे सगळे इज आपण काय म्हणू गार्ड्स राईट. टू गार्ड दॅट चाइल्ड. आणि ते आणि नक्कीच. कधी कधी असं होऊ शकतं की काही ॲक्टिव्हिटी केल्यानंतर मूल थोडंसं सिम्पटम्समध्ये हो, हो. वाढू शकतात सिम्पटम्स. पण घाबरून जाण्याची हो. हे नाही. बरोबर आहे. कारण का सुरुवातीला थोडं धडपडणार आहोत आपण, बरोबर आहे. थोडं काहीतरी- ट्रायल अँड एरर होणार आहे. बरोबर. पण घाबरण्याची गरज नाही मला वाटतं, जर हो. हे तुम्ही टीमनी काम केलं तर. बरोबर आहे. म्हणजे हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये. हो. हे सगळ्यांनी एकत्रितपणे बसून त्या मुलाचा ॲबिलिटी बघून हे जर का प्रोग्राम त्याच्यासाठी जॉट डाऊन केलात आणि खूप सारे लोक जर याच्यासाठी पुढे आले तर खूप सारे सपोर्ट ग्रुप पण तयार होऊ शकतात, नक्की. जे की वेस्टर्न कंट्रीजमध्ये ऑलरेडी आहेत. आणि आणि मुलं खूप कॉम्पिटेटिव्ह लेवलला खेळतात बरोबर. विथ ऑल सेफगार्ड्स. जर ती मुलं करू शकतात तर आपण का नाही, नक्की. असं मला वाटतं. आणि तू म्हणालीस तसं अगदी बरोबर आहे की टीम म्हणून काम केलं तर हे निश्चित होण्यासारखं आहे. बरोबर. आणि असं जर का आपण वातावरण तयार करू शकलो, म्हणजे फक्त जे पालक त्याच्यात आहेत, जी मुलं त्यातनं जात आहेत तेच नाहीत, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स असतील जिथे स्पोर्ट्स घेतले जातात, किंवा आपण पण पालक म्हणून त्यांना सहभागी कसं करू शकतो, करेक्ट. हा विचार महत्वाचा. सो हा पण महत्वाचा मुद्दा वाटला मला अमृता, की याच्यामध्ये ऑल इन्क्लुझिव्हनेस पाहिजे. हो. म्हणजे ह्या मुलांची स्पेशल बॅच असं नाही. म्हणजे जर का खूप सारे वेगळे रिक्वायरमेंट्स असतील त्या मुलांसाठी तर नॉर्मल म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन, ज्या मुलांना या मेडिकल कंडिशन्स नाहीत त्या मुलांबरोबर जर तुम्ही या मुलांना खेळून दिलं तर त्याचा इफेक्ट एक वेगळाच येतो. म्हणजे तुम्ही जे मुलांना मेडिकल कंडिशन नाही त्या मुलांमध्ये आपण संवेदनशीलता रुजवतो असं वाटतं मला. अगदी अगदी. ग्रॅटिट्यूड, की मला हे नाही तर आय शुड बी थँकफुल. राईट. हे खूप महत्वाचं आहे. आणि ते उदाहरण सांगशील का तुझ्या? करेक्ट. सो स्विमिंगला माझा मुलगा जायचा, मोठा मुलगा. तिथे अशी एक बॅच आहे की जिथे ज्यांना मेडिकल कंडिशन नाही ती मुलं आणि ज्यांना सेरेब्रल पाल्सी किंवा डाऊन सिंड्रोम अशी मुलं ज्यांच्यामध्ये टोनल फ्लक्च्युएशन्स येतात, असे एकत्र स्विमिंग करतात. ओके. आणि आमच्या सरांचा जो असिस्टंट आहे त्याला पण असा प्रॉब्लेम आहे, पण तो सक्षमरित्या बॅच घेतो, सगळ्यांना पोहणं शिकवतो, स्किल डेव्हलप करतो, कॉम्पिटेटिव्ह लेवलला उतरवतो मुलांना. म्हणजे टू द एक्सटेंट आमचे सर त्याच्यावर इतके रिलाय राहतात की तो पूर्ण बॅच पण तो घेऊ शकतो असं ते म्हणतात. सो त्याच्यामुळे मी त्याच्या आईशी जेव्हा बोलले की हे सगळं करून म्हणजे कसं त्याचं डेव्हलपमेंट झाली, तर त्या म्हणल्या की ह्या एका गोष्टीमुळे की माझ्यावर कोणीतरी विश्वास ठेवतंय किंवा मी वेगळा नाही आहे, ह्या गोष्टीमुळे तो ट्रॅव्हल करू शकतो, ATM मधनं पैसे काढू शकतो, त्याच्या बाबांना त्यांच्या कंपनीमध्ये मदत करतो, बेसिक हिशोब करतो. सो त्या म्हणल्या हे सगळं आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि तो म्हणजे आमच्या पाठीमागे त्याचं तो आयुष्य छान जगू शकेल याची खात्री आहे मला. बरोबर. आणि ही खात्री त्या म्हणल्या की ह्या एका ॲक्टिव्हिटीनी मला दिली. अगदी. की म्हणजे तुम्ही हे बघू शकता की टू व्हॉट एक्सटेंट इट अफेक्ट्स. बरोबर आहे. पालक म्हणून पण आणि त्या मुलासाठी पण, की ही ऑल इन्क्लुझिव्हनेस हा पाहिजे. म्हणजे ॲस्थमा आहे मला म्हणून माझी वेगळी बॅच आहे असं नाही. तर असं तुम्ही जर का हे सगळ्या मुलांच्या बाबतीत, म्हणजे हे एक उदाहरण झालं, पण हे सगळीकडे आपण करू शकतो जर खूप वेगळ्या स्पेशल नीड्स नसतील तर. असं म्हणजे हे असं उदाहरण मला असं वाटलं की हे, आणि आपण पण ज्यांच्या मुलांना मेडिकल कंडिशन नाही आहे अशा पालकांनी पण त्याच्यावरती मला असं वाटतं की काही प्रश्न घेऊ नयेत किंवा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊ नये. तर मला असं वाटतं की मुलं आणि ॲडजस्ट करतात, आपण मोठेच ॲडजस्ट नाही करत. मुलं पटापट ॲडजस्ट करतात आणि दे गो विथ द फ्लो. आणि मला असं वाटतं की पालक म्हणून वी शुड ऑल्सो गो विथ द फ्लो. तू जे उदाहरण सांगितलंस ते खरंच एवढं, आणि हे उदाहरण तू म्हणतेस तसं की टीम म्हणून त्यांनी काम केलंय. म्हणजे त्या मुलाचे आई बाबा, करेक्ट, कोच सुद्धा, आणि मग ते मूल खरंच सक्षम होऊ शकलं तेवढ्या. करेक्ट. तर हे निश्चित आपण करणं गरजेचं आहे. आणि हे
ॲज यू राईटली सेड की वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे आहे, तर मग का नाही? मग आपण नक्कीच हे करू शकतोय. फक्त तसे विचार करणं आणि तेवढं खंबीरपणे त्याला सामोरं जाणं नक्की गरजेचं आहे. बरोबर, करेक्ट. कारण पॅराऑलिम्पिक्समध्ये पण मी आता बघितलं की हां. त्यांचे काय क्रायटेरिया असतात की पॅराऑलिम्पिक्ससाठी क्वालिफाय व्हायला. तर त्याच्यामध्ये एकाला कोणाला हात नाही आहे, पाय नाही आहे, हं. किंवा व्हिज्युअल इम्पेअरमेंट, किंवा बौद्धिक क्षमता नाही आहे, किंवा टोनल फ्लक्च्युएशन्स आहेत, असे आहेत. पण अशी लोकं कुठेच नाही आहेत ज्यांना किडनी प्रॉब्लेम आहे, हार्ट Right. प्रॉब्लेम आहे, ज्यांची सर्जरी झाली आहे यासाठीची, बरोबर आहे. किंवा ॲस्थमा आहे. तर जर का ही मुलं पुढे आली तर मे बी तो They'll पण also consider की काय. सिनारिओ चेंज होऊ शकतो. नक्की. सो ह्याचा खूप आपण आत्ता असं विचारू की खूप ग्लोबल इफेक्ट होऊ शकतो. पण मी जसं म्हणलं तसं की थोड्या थोड्या स्टेप्स जर आपण घेत गेलो तर मला असं वाटतं हे अचिवेबल गोल आहे. अगदी. योगासनं आणि प्राणायाम याचा सुद्धा उपयोग होतो का अशा मेडिकल कंडिशन्समध्ये? हो, निश्चित होतो. आणि त्याच्यामध्ये योगामध्ये तर वेगवेगळे श्वसनाचे प्रकार आणि मेडिटेशन आहे. फक्त हे मेडिटेशन समजायला ते वय पाहिजे. लागतं. सो मे बी 8 वर्षापासून वगैरे सुरू करता येऊ शकतं. योगा पण आपण सुरू करू शकतो 8 वर्षापासून. कारण का बोन आणि मसलची जी वाढ असते ती वेगळी वेगळी असते. सो ते 8 वर्षापासून सुरू केलेलं चांग आहे. इव्हन अयंगार इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही विचारलं तर ते 8 वर्षाच्या आधी घेत नाहीत त्या मुलांना. कारण का योग हा खूप मोठा विषय आहे. तो समजायला आणि त्याचं कसं काम होतं ते कळायला माझ्या मते थोडंसं 8व्या वर्षीपासून सुरुवात केलेली चांगली राहते. फक्त याच्यामध्ये पण मी पालकांना असं सांगेन की तुम्ही एंड पोजकडे जास्त लक्ष देऊ नका. त्या एंड म्हणजे ते आसन त्याची जी अवस्था असते, म्हणजे आपल्याला पश्चिमोत्तानासन माहिती आहे, तर आपल्याला पश्चिमोत्तानासन कसं माहिती आहे की आपण डोकं हे गुडघ्याला टेकवतो आणि हात पुढे असतात. बरोबर. आपल्यासाठी ते केलं म्हणजे छान योगासन केलं. बरोबर. पण असं नाहीये. त्याच्यामध्ये पण इंटरमिजिएट स्टेप्स असतात. की माझ्या मुलाला बाबा नाहीये तेवढी फ्लेक्सिबिलिटी, तो नाही जाऊ शकत आहे. पण याचा अर्थ त्या आसनाचे परिणाम कमी होतात का? तर नाहीये. सो ते पण तुम्ही लक्षात घ्या की देर आर इंटरमिजिएट स्टेप्स बरोबर बिटवीन की ती लास्ट स्टेज अटेंड करायला. ती इव्हेंच्युअली येणारच आहे. पण त्याच्या मागे ते जमत नाही म्हणून सोडू नका, किंवा एक्सेसिव्हली पुश करून इंजुरी होतात खूप वेळा. सहज हळूहळू ते होत जाऊ दे आणि ते अटेंड होऊ शकतं. कधी कधी नाही पण होणार, पण त्याचा इफेक्टिव्हनेस कमी होतो का? तर उत्तर आहे नाही. बरोबर. मला एक प्रश्न तुला असा विचारायचा होता. तुलाही 2 मुलं आहेत आणि ह्याचं महत्त्व तू जे इतकं सांगितलेलं आहेस की काय फिजिकल ॲक्टिव्हिटीज इतक्या महत्त्वाच्या आहेत, खरोखर आपल्याला लाईफ लाँग लागणारी ही गोष्ट आहे. बरोबर. तर याच्यात तू आई म्हणून तुझ्या मुलांच्या बाबतीत हे कसं अचीव्ह केलेलं आहेस किंवा तू काय काय करतेस याविषयी सांगशील? माझ्या मुलांच्या बाबतीत म्हणजे असं काही सेट रूल किंवा असं काही आम्ही प्लॅन केलं नाही. जसा मुलाचा इंटरेस्ट येत गेला तशा ॲक्टिव्हिटीज आम्ही देत गेलो. सो पण मी याकडे निश्चित लक्ष दिलं की कॉम्बिनेशन कसं आहे ॲक्टिव्हिटीजचं, थोडंसं त्यातलं कळतं म्हणून. फार नाही पण थोडं म्हणेन मी. म्हणजे सो त्याच्यामध्ये आता तो आधी स्विमिंग करायचा 1 वर्षापूर्वी, आणि आता म्हणजे स्विमिंग ही एरोबिक ॲक्टिव्हिटी आहे. आणि मग त्याला जेव्हा शाळेमध्ये विचारलं गेलं की काय ॲक्टिव्हिटी करायची आहे तुला, स्केटिंग करायचं आहे का तायक्वोंदो करायचं आहे आणि हे करायचं आहे, तर मग त्याच्यामध्ये विचारलं त्याने मला की आई काय घेऊ? तर मग मी त्याला म्हणलं तायक्वोंदो घे. तर मग तू मला म्हणला का तायक्वोंदो का? म्हणलं अरे एक ॲक्टिव्हिटी एरोबिकची करतोयस ना, एक थोडं स्टॅटिक होल्ड्सची कर, बघ कसं होतंय. थोडंसं त्याच्यामध्ये अलर्टनेस पण वाढेल तुझा, कारण डिफेंड करावं लागतं आपल्याला. सो असं थोडंसं, किंवा बॅलन्स जेव्हा एका पायाने किक करावे लागते तसं थोडंसं वाढतं. सो तशी म्हणजे ॲक्टिव्हिटी थोडंसं निवड आम्ही जे आहे त्या ऑप्शनमधनं करत गेलो. म्हणजे आता तो टेबल टेनिस खेळतो, आणि टेबल टेनिस खेळतो ॲट द सेम टाइम तो ट्रॅक अँड फील्ड पण करतो बऱ्यापैकी. म्हणजे स्प्रिंट करणं किंवा शॉर्ट डिस्टन्स रनिंग. सो असं मग आम्ही त्याला ठेवलं की टेनिसमध्ये एका स्टॅटिक पोझिशनमध्ये खेळणं आहे. तर मग तो जेव्हा शाळेत जातो तेव्हा मग त्याला PT च्या सेशनला त्यांना ऑप्शन असतो की तुम्हाला हे काय, मग त्याच्यामध्ये तो
ट्रॅक अँड फील्ड घेतो, म्हणजे Okay. शॉर्ट डिस्टन्स रनिंग किंवा हे. सो हे थोडंसं मी त्याला सांगते की हा ऑप्शन आहे, पण हा करून बघायला हरकत नाही आहे, म्हणजे हा कॉम्प्लिमेंटरी होईल तुझ्या Right. ह्याला. सो आत्ता तरी तो ऐकतोय. सो त्यामुळे आत्ता तसं आम्ही मॅनेज करतोय. सो इन ऑल सगळेच ॲस्पेक्ट ट्रेन होतात साधारण. बरोबर आहे. म्हणजे एकीकडे बॅलन्स आणि अलर्टनेस आणि थोडीशी स्ट्रेंथ हे होते, एकीकडे एरोबिक ॲक्टिव्हिटी हे होते. बरोबर. सो आता टेबल टेनिस आणि ट्रॅक अँड फील्डचं पण तसंच आहे. एकीकडे एरोबिक ॲक्टिव्हिटी होते, एकीकडे पॉश्चर, त्यानंतर थोडंसं अलर्टनेस आणि हे. सो हे सगळे असे परमिटेशन कॉम्बिनेशन बरोबर. करतो. पण हे ॲट अ टाइम नाहीये ना, म्हणजे हे आधी काही नाही ॲट अ महिन्यासाठी- टाइम शक्यच नाही आहे. हो. सो तो शाळेमध्ये हे सगळं करतो, हम्म. जे की त्यांच्या टाइम टेबल प्रमाणे असतात. आणि घरी आल्यावर तो 1 तास टेबल टेनिसला जातो, शनिवार रविवार स्विमिंगला जातो, आणि उरलेल्या वेळात गल्ली क्रिकेट आणि हे चालूच असतं. नॉर्मल सो नॉर्मल 2 तासाचा 1 तास स्ट्रक्चर्ड प्ले आणि 1 तास नॉन स्ट्रक्चर्ड, ज्याच्यामध्ये त्याला जे हवं ते खेळ. तो खेळू शकतो. ओके. असं. याच्यात कुठेही काहीतरी असं प्रेशर देऊन नाहीये, म्हणजे त्यांनी त्याचं हे पिकअप येस करत ऑर्गॅनिकली हे करेक्ट सगळं असं करेक्ट. सो झालेलं आहे. याच्यामध्ये त्याला कुठेही असं आम्ही सांगितलं नाही की तुला हे मिळवायचंच आहे. म्हणजे एवढंच माझं म्हणणं असायचं की जा आणि मजा कर. सो त्या मजेतनं मग तो आता तायक्वोंडोचे बेल्ट एक्झाम्स देतो. बरोबर. त्या मजेतनं आता तो मला म्हणतो की आई मला टेबल टेनिस मे बी कॉम्पिटेटिव्ह लेवलला जाऊ शकतो मी. पण हे सगळं त्याच्याकडनं आलेलं आहे. आम्ही त्याला इथे असं कुठेही फोर्स कुठेही नाही केलेलं आहे. बरोबर. सो आणि ते इव्हेंच्युअली येतं. बरोबर. कारण का असं होतं की ह्या फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये आपण ते गोल ओरिएंटेड बनायच्या नादात, म्हणजे आता मी जसं म्हणलं की काही पालक असे एम धरून असतात की नाही आता माझ्या मुलामध्ये हे कमी आहे ना, ही डिसॅबिलिटी आहे, तर मी पॅराऑलिम्पिकसाठी एम करते. तर ते इतके पुश करतात की त्या मुलांचा सगळा आनंद जातो हो. त्या ह्याच्यातनं. सो ते खेळातला आनंद त्या महत्त्वाचा. एक्स्ट्रीम कंडिशनला तुम्ही जाऊ नका, बरोबर असं आहे. मला वाटतं. म्हणजे तुमच्या मुलाला कुठलं प्रॉब्लेम असो नसो, मला असं वाटतं त्या खेळण्यातला आनंद नाही हिरावून घेतला बरोबर पाहिजे आहे. आपण, की तू सारखं काय केलंस काय नाहीस असं. म्हणजे मी बघितलेत की पालक खूप पुशी असतात की आज इतकाच का पोहलास, आज इतकेच का शॉट्स गेले, असं सारखं तुम्ही विचारत राहिलात तर मग दे लूज इंटरेस्ट आणि मग ते एक नाही दिवशी येऊन करायचं. तुम्हाला सांगतील की नाही मला नाही जायचंय. हो. सो त्यातली हे मजा जी आहे करणं ती हा. महत्त्वाची. किंवा कधी कधी त्यांना असं होतं की आता मला या असं वाटूच शकतं तुमच्या हो. मुलाला आता या मला खेळातलं सगळं येतं, आता ते कितपत येतं नाही ते हो. माहिती नाही, पण रिस्पेक्टिंग तो डिसिजन की मे बी त्याला आता बोर होतंय हे, लेट्स चेंज इट. राईट. म्हणजे मला पण पहिल्यांदा तो स्विमिंग खूप चांगलं करायचा, म्हणजे जवळजवळ वर्षभर खूपच छान स्विमिंग केलं, त्याचे रिझल्ट्स पण आम्हाला दिसायला लागले होते. बरोबर. पण एका पॉइंटला तो आला आणि म्हणला आई मला बोर होतंय, मला नाही जायचंय. मी 1-2 वेळा त्याला म्हणलं अरे एवढं चांगलं स्किल आलंय, बघ तरी करून, पण तो म्हणला नाहीच जायचंय मला. पण तेव्हा थोडंसं मला असं हे झालं की असं का करतोय तो, म्हणजे किती छान होऊ शकतंय इथून पुढे स्किल ट्रेनिंग त्याचं. पण मग नंतर मला असं वाटलं की नको, लेट्स सी तो बाकीच्या खेळांमध्ये पण मे बी तो ट्राय आउट करतोय, त्याला काय जमतं काय नाही. राईट. सो जर का असं आपण विचार केला तर माझ्या मते तो खेळण्यातला आनंद नाही हिरावून घेणार आणि मुलं वेगवेगळे खेळ ट्राय करत राहतील. आणि हेच आपलं एम आहे. म्हणजे ते ऑलिम्पिक खेळले नाही खेळले, कॉम्पिटिशन्स खेळले हा सेकंडरी पार्ट आहे असं मला वाटतं. पण त्यांना तो मी म्हणलं तसं पीक बोन मास देणं हा माझा बेसिक गोल आहे. किंवा मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगेन की जेव्हा त्यांनी स्विमिंग सुरू केलं तेव्हा आमच्या घरी काहीतरी कार्यक्रम होता आणि आम्हाला फुगे लावायचे होते फुगवून. तर त्यांनी जेव्हा फुगा फुगवला तर तोच सरप्राईज होता की त्याला किती मोठा फुगा फुगवता आला. आणि तुम्हाला म्हणलं किती भारी फुगा फुगवलाय, तर मी म्हणलं तुला कळलं का, हे तुझ्या स्विमिंगमुळे तुला आलेलं आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते सगळे फुगे 10-15 फुगे जे काय होते ते त्यांनी फुगवले आणि म्हणजे तो आनंद आहे. म्हणजे ते मला असं वाटलं की ते आम्ही गोल अचीव्ह केलं की इन्क्रीजिंग हिज व्हायटल कपॅसिटी ऑफ द लंग ॲब्सोल्युटली इज इम्पॉर्टंट. बरोबर आहे. आणि हेल्थ वाईज दॅट इज व्हॉट वी हॅव अचीव्ड ॲज अ पेरेंट. हा मुद्दा मला खूप म्हणजे तुझ्याशी बोलून पण मला स्वतःला पण ते खूप पालक म्हणून महत्त्वाचं वाटतंय आता की हे एक तर त्या खेळातला आनंद, कारण आपण कुठेतरी पैसे भरतो, वेळ देतो, मग आपण
ऑटोमॅटिकलीच ते असं एक्सपेक्ट करायला लागतो की हे पुढे जावं आणि हे असं करावं. पण हे निदान तू जसं सुरुवातीला म्हणालीस की 12-13 वर्षापर्यंत तरी तो खेळ खेळाच्या रूपातच असला पाहिजे. म्हणजे तशा बरोबर. तऱ्हेने त्याचा आनंद मिळू देणं. आणि समहाऊ या गोष्टी इतक्या माहितीही नसतात की आपण जेवढं खाण्याला, अभ्यासाला महत्त्व देतोय बरोबर. तेवढंच ही गोष्ट आपल्या तशा सिस्टीममध्ये तितकीशी नाही आहे. तर पालक म्हणून हे नक्की ॲज यू राईटली सेड की ते गिफ्ट म्हणून मुलांना देणं जे आहे की बरोबर. हेल्दी लाईफ जे पूर्ण शेवटपर्यंत त्यांना हेल्दी शरीर पुरणार आहे बरोबर. त्यासाठी करणं ही आपली जबाबदारी आहे असं बरोबर. वाटतंय. अगदी बरोबर. येस, त्यामुळे थँक्यू सो मच की या विषयावर तू आज इतकं छान बोललीस आणि यातनं नक्कीच हा अवेअरनेस जे पालक यातनं जात आहेत त्यांनाही आणि जे नाही जात आहेत त्यांना पण एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून सुद्धा बरोबर. खूप छान मुद्दे तू मांडलेस. येस, त्यामुळे थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड कसा वाटला ते नक्की कळवा. हा महत्त्वाचा विषय, वेगळा विषय आहे आणि तो पोचवणं हे पालक म्हणून ही आपली जबाबदारी असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्या इतर जे मित्रपरिवारापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि तुमचे या संदर्भातले काही प्रश्न असतील तरी आम्हाला कळवा. त्याची उत्तरं देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आमचं यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.